शेतीचा फवारा आणण्यासाठी दुकानात चाललो होतो, तेवढ्यात रोडने ऍक्सिडेंट झाला ना भाऊ, डायरेक्ट अगदी थोडक्यात वाचलो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मराठी फार्मर. मित्रांनो, आज मी जाणार होतो नवीन फवारीची खरेदी करण्यासाठी, कारण सध्या वातावरण एवढं खराब आहे ना भाऊ, दिवसाडा फवारा मारावा लागू राहिलाय. पण म्हटलं, जरी आपण गरीब असलो तरी गरीबासारखा रोज कोणाला फवारा मागत बसायचा, त्यापेक्षा आपला एक नवीन फवाराच घेऊन टाकू म्हटलं. आणि मग काय, आपल्या नेहमीच्या मित्रांना सोबत घेतलं, आपली गाडी काढली आणि थेट निघालो ते फवाराच्या दुकानाकडे. चालता चालता रेल्वे स्टेशनवर तेवढ्यात ती रेल्वे दिसली आणि लहानपणच्या आठवणीला उजाळा मिळाला. जर कधी लहानपणी अशी एखादी रेल्वे दिसली तर तासन तास त्याच्याकडे बघत बसावं असं वाटायचं. म्हटलं, लहानपणी तर काय रेल्वे बघायला भेटली नाही कधी, आता भेटती बघायला तर बघून घेऊया. तिथून निघलो आणि फायनली आता आम्ही फवाराच्या दुकानामध्ये पोहोचलो. पण आता सगळ्यांच्याच मनामध्ये एक गंभीर प्रश्न आला होता की नक्की कुठल्या कंपनीचा फवारा घ्यायचा. मी एक कंपनी बोललो तर मित्र दुसरीच कंपनी बोलायचे, आणि मित्रांनी दुसरी कंपनी बोलली तर मी वेगळीच बोलायचो. फायनली आमचा संघर्ष संपुष्टात आला आणि बळीराजा नावाचा पंप आम्ही घेतला. पंप व्यवस्थितपणे गाडीच्या टिकीमध्ये ठेवून घेतला. म्हटलं, जर पंपाला काही झालं तर घरचे काय आपल्याला सुट्टी देणार नाही. आता पंप घेऊन घराकडे निघालोच होतो, त्यावेळेत आठवलं, अरे 2 दिवसापूर्वी तर आपण आपला टीव्ही रिपेअरिंगसाठी टाकला होता, तो झालाय का एकदा बघून घेऊया. लगेच आम्ही आमची गाडी दुकानाकडे वळवली आणि दुकानात जाऊन पोहोचलो. तिथे जाऊन काउंटरवरती बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी रिपेअरिंगसाठी पेंडिंगला पडेल दिसल्या. म्हटलं, अरे बापरे, अजून आपल्या टीव्हीचा काही नंबर लागला नाही वाटतं. पण तेवढ्या त्या टीव्हीवाल्या काकांनी आमचा टीव्ही समोर काढून ठेवला आणि सांगितलं की डोंट वरी, तुमचा टीव्ही रिपेअर केला आहे. हे ऐकल्यावर खरंच जीव भांड्यात पडला. म्हटलं, चला, टीव्हीसाठी परत एकदा काही चक्कर होणार नाही आता. मी तो टीव्ही घेऊन घरी निघणारच होतो, तेवढ्या त्या काका मला म्हटले, भाऊ थांब, तुझा टीव्ही व्यवस्थित चालतोय का हे एकदा तुला चेक करून दाखवतो. मी पण बोललो, हो हो दाखवा, कारण घरी जाऊन जर टीव्ही नाही चालू झाला तर घरच्यांच्या चपली नक्कीच माझ्या अंगावरती पडतील. आणि फायनली आपला टीव्ही चालू झाला होता. टीव्हीवरती व्यवस्थित चित्र दिसत होतं आणि आवाज देखील येत होता. म्हटलं, बरं झालं बाबा, एकदाचा टीव्ही चालू झाला. टीव्ही गाडीमध्ये व्यवस्थित ठेवला आणि थेट घराकडे निघालो. पण तेवढ्यात मित्र बोलले, भाऊ दिवसभर तुझ्यासोबत फिरलोय, आता नाही काय तर वडेपाव तरी खाऊ घाल. मग काय, घातले ना त्यांना वडेपाव खाऊ. वडेपाव खाऊन घराकडे निघालोच होतो, तेवढ्यात आमच्या अगदी समोरच हा ऍक्सिडेंट झाला. आम्ही त्यांना एकदम खेटून होतो, त्यामुळे खरंच आम्ही खूप वाचलो वयातून. मी म्हटलं, रामकृष्ण हरी, देवाने आपल्याला वाचवलं बाबा, चला आता जपून घरी जाऊया. देवाचं नाव घेतलं आणि थेट घराकडे निघालो. मित्रांनो, तुम्हालाही या शेतकऱ्याचे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. बाय.